पुढच्या वेळेला जास्त गाणी देऊया आपण. आता रवी देशपांडे त्याच्या काय आठवणी सांगणार आहे आणि हसवणार आहे आपल्याला. रवी देशपांडे. हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला मी पहिले मनापासून वंदन करतो. आणि मी शाळेच्या काही आठवणी सांगणार आहे, पण शाळेची इमारत समोर आहे, पण मी सगळं विरोधाभासातच बोलणार आहे. आणि त्याच्यात बघा मग तुमच्या लहानपणच्या काही आठवणी दिसत आहेत का. पहिली गोष्ट, परवा आपली मीटिंग झाली होती तेव्हा एकाला कोणातरी प्रश्न विचारला की त्यांनी नाव सांगितलं, आणि तुझी तुकडी कोणती. तर तो म्हणाला, मला तुकडी आठवत नाही. अरे मूर्खा, तुकडी आठवत नाही काय, तुकडी सांग ना. तुकडी ब सांगायची का लाज वाटते का भीती वाटते. कारण काय की बघा, ही शाळेची इमारत आहे आणि तुकडी अ आणि तुकडी ब कुठे भरायची ते मी तुम्हाला दाखवतो. हा जो वर्ग आहे, हा इथे जो इकडे भाग आलेला आहे तिथे तुकडी अ. आता तुम्हाला वाटेल की तुकडी ब तिकडे की काय, अजिबात नाही. तुकडी ब जी आहे ना, हा इथे तुकडी ब चा वर्ग भरायचा. आता तुम्ही नाही 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 तुम्ही सांगतो, मी होतो तिथे बाकी. हा इकडे मी सांगतो आणि मी त्या वर्गात बसलेलो आहे म्हणून सांगतो. आणि माझ्या वर्गात इथे जर बरेच जण आहेत, त्यांना आठवतील त्या सगळ्या आठवणी. पहिली गोष्ट म्हणजे अशी की म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की हे अतिशयोक्ती समजा, खोटं समजा, पण एक गंमत म्हणून हा सगळा कॉमेडी टाईप की मला खरोखर मी जीवन जगलं आहे. माझं वय 68 आहे, परंतु माझ्या मनात खूप काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवतच मी माझं आयुष्य गेलं आहे. पण तो सगळा फोकस इथे माझ्या शाळेच्या याच्यावर आहे. पहिली गोष्ट, आता कोणतरी मध्ये सांगितलं की 5वी मध्ये प्रवेश घेताना नक्की परीक्षा द्यायची वगैरे. पण मला असं वाटतं की यांचे काहीतरी स्टेटस ठरलेले. म्हणजे मला जे शिक्षकांनी ज्यांच्यामुळे मी घडलो त्यांना पहिले मी वंदन करतो. पण मला मनातनं मात्र असं वाटतं की शाळेचं व्यवस्थापन म्हणजे काय, तर हे सगळे शिक्षक वर्ग आणि सगळे डिसिजन ते ठरवायचे. अ वर्गामध्ये प्रवेश कोणाला मिळायचा, बघा तुम्ही, सगळ्या शिक्षकांची मुलं अ वर्गात होती. 5वी जांभळे सरांचा मुलगा तुकडी अ, कुलकर्णी सरांचा मुलगा तुकडी अ, बुडकुलेबाईंचा मुलगा तुकडी अ, बरेच जण जास्त, नाईक सरांचा मुलगा तुकडी अ. मग ब वर्गामध्ये कोण. त्यावेळी तुम्हाला सांगतो, शाळेमध्ये असताना 2 नावांचं फार दहशत होती. त्याच्यामध्ये एक कुलकर्णी आणि दुसरं म्हणजे देशपांडे. तुम्हाला मी आता इथे बटवून दाखवतो की या अ तुकडीमध्ये सगळ्या शिक्षकांचीच मुलं आणि ब तुकडीमध्ये जो हा वर्ग होता ना, बघा तुम्ही ह्या वर्गाची रचना बघा की अ वर्गाची रचना आहे ना, त्यावेळेस पाऊस खूप यायचा. पाऊस खूप आला की अ वर्गाच्या मुलांना अजिबात त्रास नसत, कारण दरवाजा तिकडे वरांड्याच्या इकडे होता. म्हणजे खिडक्या बंद केल्या ते काम संपलं. आणि आमचा जो वर्ग आहे ब वर्ग, त्याच्यामध्ये इकडची जी रांग होती त्यातले पहिले अडीच बेंचेस जे होते ते दारामध्ये होते. 2 दारं मोठी आणि अ वर्गाला एकच दार. म्हणजे पाऊस जास्त झाला, दार बंद केलं की त्यांची अ वर्गाची मुलं असेल. पण ब वर्गाची परिस्थिती काय, खिडक्या पावसाच्या वेळेला म्हणतो, पाऊस आला खिडक्या बंद केल्या. कारण एक लक्षात ठेवा, इथे खिडक्यांकडे फळा होता, त्या फळाच्या खिडक्या वगैरे इकडे 2-3 मोठी झाडं होती. इकडे इथे 2 अशी झोपड्या टाईप पिऊन राहण्यासाठी तिथे झोपड्या होत्या. आणि इकडच्या दारामध्ये आणखीन एक मोठं झाड होतं, 2च मोठी झाडं. आता हे ब वर्गामध्ये 2.5 बेंच पहिल्या दारात, 2 मोठी दार आणि 2.5 दार इकडे, 2.5 बेंच मागच्या दारात आणि मध्ये सेफ काही मुलं राहतात.
आता या अ वर्गातली ही जी मुलं आहेत ना, यांना एकेरी नावाने तुम्ही कधी हाक म्हणू शकत नाही. भयानक गोष्ट. कोणाची हिंमत होती का? बुडकुले, हे बुडकुल्या, हे कोणी हे कुलकर्ण्या, अजून सुद्धा आम्ही त्यांना आले की हो कुलकर्णीच आहे असं म्हणतो, कारण ती दहशत. आणि ब वर्गामध्ये तुम्ही काय म्हणा त्यांना, हे देशपांड्या, हे ताप्या, हे उप्या असं केलं. पण अ वर्गातल्या मुलांना कधी, आणि ती दहशत आजपर्यंत कायम आहे. याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. लाव रे व्हॉट्सअप. परवा व्हॉट्सअपवर एक फोटो तुम्ही सगळ्यांनी बघितला, म्हणजे दहशत आहे की नाही अ वर्गाची ते तुम्हाला सांगतो. तो फोटो सगळ्यांनी बघितला का? त्याचा अभ्यास करत. सगळ्यात तिथे कोणतरी मुलीचा फोटो आहे. तर एक कोणतरी मुलगी ती पहिल्यांदा तुमच्या शाळेत म्हणजे वर्गात होती आणि मग ती कुठे बालभवनला का कुठे गेली, ती मुलगी ओळख सांगते, बाकीच्या मुली तिकडे बघताय. आता तो खरा मुलींचा फोटो घ्यायचा का? बघा अ वर्गाची दहशत कशी असते. आता मुलींचा फोटो घेताना मुलांचा चेहरा याची काही जरूर नाही ना, बरोबर? फक्त मुलींचा फोटो घ्यायचा. आता आम्ही तिघे जण बसलेलो होतो, आणि मी पण आर्टिस्ट आहे, त्यामुळे फोटोग्राफीची मला थोडीफार माहिती आहे. 3 अँगलनी तो फोटो चांगला येऊ शकतो. एका तर तिकडे बसलेला कुलकर्णी बसला होता, तिथून त्याचा तो एक अँगल, मध्ये मी बसलो तो खुर्ची घेऊन, तो एक अँगल होता, आणि या साईडचा एक अँगल. फोटो मला वाटतं पेंढारकर काढत होता, कारण तो सुद्धा तुकडीतच होता. दहशत म्हणजे अशी, आता फोटो तुम्हाला काढायचा तर तो फोटो तुम्ही नीट बघा, अभ्यास करा. त्यांनी असा अँगलने अशा अँगलने तो फोटो घेतला ना, मुलीचा फोटो चांगला आलाय, आणि तिथे असं ते लाल याच्याने हे केलं. एकच चेहरा तिथे आलाय मुलाचा, पाठमोरा आलाय. तो कोणाचा असं माहिती आहे? ओळखा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजेल दहशत काय असेल. अरे मागच्या टाकल्यावर मी ओळखलं की हा कुलकर्णीचा चेहरा आहे. आता फोटो घेणाऱ्यांनी म्हणजे एक तर खुर्चीवर करून मुलीचा फोटो घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित घेता आला असता. पण तो नेमका मग माझ्या इकडून का नाही घेतला? पेंढार तिकडे बसलेला तिकडून का नाही घेतला? नेमका कुलकर्णीचा फोटो नेमका. ही दहशत म्हणजे इतकी तुम्हाला सांगतो. आपली परवा मीटिंग जी झाली ना, तर आम्ही आणि ते त्यांनी कबूल करावं. आम्ही बसलो होतो. आता मुली त्यावेळेस बघा ओ वर्गामध्ये कॅप्टन मुलींचा करतो, आणि आमच्या वर्गामध्ये जे आहे त्याच्यामध्ये तो पण कॅप्टन मुलींचा. पण त्यांच्या वर्गात कधी खेळावर कोणाचंही नाव नसतं. म्हणजे जो मॉनिटर असायचा ना, तर तो काय करायचा, कोणी अभ्यास आला आणला नाही तपासायचा आणि नाव द्यायचं फळ्यावर. आता फळ्यावर नाव लिहिलं, ह्यांच्या अ वर्गात कधीच फळ्यावर नाव नाही. पण आमच्या इथे 2-3 नावं नेहमी ठरलेली असतात. देशपांडे पहिलं नाव. कारण काय, तर ते काही तो वडी इकडे बघत होता, मुलींकडे बघत होता, कुठे खाली बघत होता, आणि म्हणजे आम्ही इकडे तिकडे बघायचं पण नाही. आणि आमच्यामध्ये दणकट माणसं होती, म्हणजे आता विशेषसारखी वगैरे. पण ही स्वतःला एवढे घाबरून होती ती माझी. त्यांना म्हणतो अरे या ना पुढे, काय ते तुकडीच्या मुलं काय करणार आहे. पण हा म्हणाला नको कर, आपलं नाव खराब नको. आणि मग मस्ती करणार नाही आम्ही काय करतो, म्हणजे आमच्या वर्गाच्या इथे पाणी प्यायचं नळ, आणि ते दारात मधली सुट्टी झाली ना, थोडं धावायची. 4 नळ होते, त्यातली 3 नळ चालू आणि 4था नळ बंद असतो. तर आम्ही काय, आमच्या इथे नळ जवळ म्हणून आम्ही धावतच आहे. आणि आम्ही जागा नळ पकडायचो की अ वर्गातल्यांना पाणी मिळालं नाही पाहिजे, पहिले ब तुकडीतल्यांना पाणी मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही पाणी प्यायताना असे हाताने हे या रे सगळ्यांनी या. एका विषयाला मी सांगितलं, अरे ये ना तू काय करतो, पाणी प्यायला. हा नको नको, म्हणजे काय कंप्लेंट केली तर आपण नाव खराब करायला. त्यामुळे आमच्या नेहमी कंप्लेंट करायच्या. आता जो अगदी महत्वाची गोष्ट सांगतो की दहशत कशी असते.
परवा आम्ही भेटायला तिथे आपण शाळेत जेव्हा आलो त्यावेळेला आमच्या ब वर्गातली एक मुलगी आली आणि आपण ते खायला जेव्हा गेलो सगळे प्लेट्स घेऊन आम्ही मला सगळ्यात आनंदाची गोष्ट कधी वाटली माहिती का लहानपणी अ वर्ग ब वर्ग हे असंच आहे पण परवा काय झालं सगळेजण एकत्र जमले आता सगळे अ तुकडी ब तुकडी एकत्र जमले मला खूप आनंद झाला की इथे आपण ह्या वयात तरी काही आपलं वेगळं वापरत काही नाही ब तुकडी वेगळी ब तुकडी सगळे एकत्र बसले एक गोष्ट असं मला विचारायचं पेंढारकर यांनी पहिले फतवा काढला की त्या दिवशी सगळ्यांनी ड्रेस काय घालून यायचा निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट सगळे व्यवस्थित सगळ्यांनी नियम पाळला कुलकर्णीने काय ड्रेस घातला तो विचारा काय होतं टी शर्ट होता शर्ट नव्हता बाकी सगळे निळ्या पॅन्ट आणि पांढरा शर्ट घालून होते पण हा टी शर्ट घालून आला बंडखोर टी शर्ट मग आमच्या घरी काय टी शर्ट नव्हते की काय हा नियम सगळ्यांनी पाळायचे तुम्हाला सांगतो एक अतिशय गमतीदार गोष्ट आहे शाळेतनं नियम निघाला होता की शाळेतलं हॉकी पॅन्ट पांढरा शर्ट हे तुम्ही गणवेशाचे कपडे तुम्ही शिवून आणायचे आणि टेलर कोणता तिकडे बोबले गजऱ्यांचं दुकान होतं तिथे बोबले टेलर म्हणून त्यांच्याकडे म्हणजे माप घ्यायला हे पण नसायचं टेप तर ते कसे माप घ्यायचे म्हणजे इकडचे बाईचं माप 2 होता आणि कमरेचं माप 3 होता म्हणजे आमचे सगळ्यांचे ड्रेस असे अंगपोंगळ दिसायचे तर तुकडीतल्या एका मुलाला मी विचारलं कारण तुझा ड्रेस एवढा टॉपटिक आहे तर त्या गजऱ्यांच्या समोर एक दुकान होतं आणि शाळेत सांगितलं रेडीमेड ड्रेस तुम्ही घालायचे नाही आणि मग त्याला विचारलं अरे तुझा ड्रेस फार छान दिसतो रे तर तो म्हणाला मला आईने घेऊन दिला कुठं घेऊन दिला तर ते गुलाब नावाचं एक दुकान होतं रेडीमेड ड्रेस म्हणजे ब वर्गातल्या मुलांनी रेडीमेड ड्रेस तेही कॉटची घातली तरी चालतात आणि आमचे ड्रेस मात्र तिकडे काय भोगले टेलर करते भोंगा भोंगा अशा टाईप आता परवा आणखीन एक किस्सा झाला चौथी म्हणजे आमच्या वर्गात असलेली ब तुकडीतली मुलगी आता ती मला ओळखत नाही मी रांगोळ्या चांगला काढायचो मी रांगोळी काढायला पहिलं बक्षीस मिळालं होतं तर ती आली मला हे तू मला रांगोळी शिकवशील का तर ती समोर आली आणि कुलकर्णी महाराज तिथे आला मी त्याला घेऊन बस प्लेट घेऊन तो इतका शहाणा ना तो तिकडे मागे खुर्ची घेऊन बसला प्लेट घेऊन आता ती मुलगी समोर आली म्हणजे आता पहिले मला ओळखायची काय देशपांडे कसं काय वगैरे तर तिने मला ओळखली सरळ आली आणि ह्याने तिकडून आपला हात दिला अरे इकडे ती मुलगी आली आणि आली बघा तुम्ही कसं ठरणार असते ब तुकडीतली मुलगी पण पहिले भेटणार अ तुकडीतल्या मुलाला आणि तिथे येऊन तिथे ती म्हणते अडवा काय तुझं सगळं छान आहे ना सगळे जर चौकशी पण झाली आणि हळूच तिने काय विचारलं म्हणजे काय रे तुम्ही अजून खाता का तर तो म्हणा हो मग खातो म्हणजे काय आम्ही सिक्कीमची जाऊ बरं का आणि मग ती म्हणाली हो का आणि मग यायला पाहिजे तुमच्याकडे एकदा आम्हाला ये ना फक्त फोन करून ये अरे म्हणजे आम्हाला पण बोलवलं ना मला नेहमी बोलतो माझ्यावर त्याचं प्रेम आहे पण आम्हाला बोलवणार पण ये ना दवाखान्यात म्हणजे आमची शुगर टेस्ट करणार आणि तुम्ही शुगर वाढली तू काही खायचं नाही आणि मग त्यांना तू बोलत ना घरी डबा चांगला असे हे प्रकार आहेत फक्त आमच्या वर्गामध्ये एकच मुलगा शेवटचा समोर की एक मला त्याचं मला खूप वाईट वाटतं की त्याची आई शिक्षिका होती पण त्याला 2 दिवस फक्त तुकडीत बसवलं आणि नंतर पेज पुरत नाही आणि म्हणून त्याला परत तुकडीत पाठवला मग त्याच्या मनावर एवढं दडपण आहे तुम्हाला मित्र चांगला पण त्याची आई मराठी शाळेत शिकवणारी होती आणि त्याच्यावर आपण इतकी दहशत आहे की तो जेव्हा आम्हाला इथे भेटायला येतो ना तर तो असा
बघतो वर तुकडीतली मुलं कुठे आहेत आणि मग आम्हाला लावून त्याचा हात करतो. म्हणजे ही दहशत तुकडीची आणि तुकडीची की तुकडीतल्या मुलांना काही पण त्यांच्या नावं द्यायची नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारचे भारी कपडे घातले तरी चालतील आणि तुकडीतल्या लोकांना मात्र तुम्हाला तेवढेच कपडे घातले पाहिजे, अमुक तसंच वागलं पाहिजे. हा मुलींची गोष्ट. तुकडीतली मुले होते एकच दार आहे, मधल्या सुट्टीत पाणी पिळून जेव्हा निघायचे तेव्हा मुलं मुली हसत नाही तर पण आमच्या वर्गातल्या मुली आम्ही तिथे तपस्वी मारणार आणि तुझ्या दाराची की उभा ना मी तिथे दाराची एकतरी मुली आमच्याशी बोलेल म्हणून मी तिथे दाराची उभं राहतो. आमच्या वर्गातल्या मुली असं करून राहायचं अजिबात आणि बोलणं तर सोडा काहीच नाही. पण एकदा काय झालं, हा शेवटचा किस्सा सांगून मी माझं भाषण पूर्ण करणार आहे. कारण एकदा मला तपस्वी म्हणजे टप्या तो माणूस मला आला की अरे काय तू वर्गात हिंदू आहेस की मुलगी सारखी तुझ्याकडे बघते तर जरा एखादा ट्राय कर तू. तर सगळ्यांनी मला हा उप्या टप्या सगळे मला ढकलत त्या दाराच्या इथे त्यांनी आणलं आणि मी ठरवलं की आज काहीतरी त्या मुलीशी बोलायचं. आणि बोलायचं म्हणजे काय तर फक्त तुझी जरा गणिताची वही देशील का एवढंच विचारायचं. आणि म्हणून मी दारात आल्यानंतर जरा तुझी गणिताची वही देशील का. पण त्या मुलीला काय वाईट नाही वाटत, ती दिली विचारली. पण ह्या तुकडीतल्या कोणतरी मुलांनी बघून तिकडे वरती कंप्लेंट केली आणि मला ओढवं उभं करून माझ्या मानेवर पट्टी ठेवली आणि वर्ग संपेपर्यंत तास संपेपर्यंत मला मी तो उभं केलं. शेवटचं मला असं सांगायचं आहे की हा जो आपला प्रसंग आहे इथे मात्र तुकडी आणि तुकडी हा काही विचार न करताना आपण ह्या वयामध्ये सगळे तुकडीचाच आहोत या वृत्तीने आपण आलोय आणि तो आनंद आपल्या सगळ्यांचा असतो. थँक्यू.